वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। सोशल मीडियाचा गैरवापर करून राज्यमंत्री गिरीश महाजन यांची बदनामी करण्याचा केविलवाणी प्रयत्न समोर आला आहे। या विकृत प्रवृत्तीविरोधात आता भाजप आक्रमक झाला असून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजवर आपले स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन, नाशिक कुंभमेळा मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांची सोशल मीडियावर जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रकार समोर आला आहे। राजकीय सूडबुद्धीने आणि गिरीश भाऊंचे कौटुंबिक, राजकीय, सामाजिक चारित्र्य मलिन करण्याच्या हेतूने काही समाजकंटकांनी एआयच्या माध्यमातून कौटुंबिक फोटोमध्ये छेडछाड करून हे बदनामीकारक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे। या अपप्रवृत्तीविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी या भाजप आणि जिल्हा महामंत्री आनंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येवला शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांना जाहीर तक्रार देण्यात आली आहे। यावेळी येवला शहर आणि तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजप नाशिक उत्तर ग्रामीण जिल्हा महामंत्री आनंद शिंदे, युवा नेते सचिन आहेर, महेश अण्णा काळे, भाजप शहराध्यक्ष मीनानाथ पवार, पाटोदा तालुका अध्यक्ष संतोष काटे, अंदरसूल तालुका अध्यक्ष महेश देशमुख, शहर सरचिटणीस मच्छिंद्र पवार, राधेश्याम परदेशी उपस्थित होते। तसेच विणकर प्रकोष्ठ अध्यक्ष निलेश परदेशी, ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा खेरोड, वकील आघाडीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, वीरेंद्र मोहारे, मयूर कुमावत, संदीप कुराडे, विनायक वाघ, समाधान पवार, जालिंदर वाघ, राजू शिंदे, धनराज पोकळे, गौरव पवार, हेमंत पवार, सौरभ गडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री व नाशिक कुंभमेळ्याचे मंत्री माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्यावर वैयक्तिक सूडबुद्धीने राजकीय कारणासाठी काही समाजकंटकांनी एआयच्या माध्यमातून चुकीचे बनवलेले फोटो व्हायरल करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला। अशा समाज विभागात्मक प्रवृत्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी येवला शहर पोलीस स्टेशनला आले होते। त्यांनी एका निवेदनाद्वारे तक्रार नोंदवून त्या समाजकंटकावर गुन्हा दाखल केलेला आहे। हे महाराष्ट्रासह देशामध्ये जिथं जिथं आपत्ती आली त्या सगळ्या आपत्तीग्रस्तांना मदत करणारे संकटमोचक गिरीश भाऊ महाजन हे आहे। आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहे आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहे। अनेक रुग्णांना त्यांनी आपल्या रुग्णसेवेच्या माध्यमातून नवसंजीवनी दिलेले असे जे आरोग्यदूत आहे, लोकनेते आहे, त्यांच्यावर गलिच्छ आरोप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही सगळेजण आलो। पोलीस डिपार्टमेंटने आमचं निवेदन स्वीकारून कायदेशीर जे असन ते कलमाद्वारे ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे। येवला शहर आणि येवला शहरातील सर्व मंडलं, येवला तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे मंडलं, नाशिक जिल्हा गिरीश भाऊंवर होणारे खोटे आरोप कदापि सहन करणार नाही आणि कायदेशीर मार्गाने लढा देत राहील। पार्टीचे ज्येष्ठ नेते गिरीश भाऊ महाजन यांच्यावर सूडबुद्धीने आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं जे षडयंत्र रचले जात आहेत त्या षडयंत्राला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे येवला तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी या ठिकाणी येवला शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आणि ज्या सूडबुद्धीने हे राजकारण करत आहेत त्या व्यक्तीला ज्यांनी जी पोस्ट केली आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। आणि जे इथले PI घोरपडे साहेब यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आम्ही त्यावर उद्यापर्यंत कारवाई करू। यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यावर जे सूडबुद्धीने आरोप केलेले आहेत ते सर्व आरोप खोटे आहेत आणि एक राजकीय स्टंट म्हणून बदनाम करण्यासाठी हा एक राजकीय षडयंत्र रचले जात आहे। त्याला विरोध म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी या ठिकाणी त्या षडयंत्राचा निषेध व्यक्त करतो। महाराष्ट्राचे कुंभमेळा मंत्री व आपले जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्यावर एआयच्या माध्यमातून खोटे फोटो जे व्हायरल केलेले आपल्या समाजकंटकांनी, तसं पाहिलं तर गिरीश भाऊंचं कार्यकर्तृत्व आबाळा एवढं खूप मोठं आहे।
त्यांना बदनाम करण्याचा हा जो षडयंत्र असलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्हा महामंत्री आनंद भाऊ शिंदे, आमचे तालुका अध्यक्ष महेश भाऊ देशमुख, अंदरसूर मंडळाचे आणि पाटोदा मंडळाचे अध्यक्ष संतोष भाऊ काटे आणि आमचे सर्व तालुक्यातले आणि शहरातले पदाधिकारी यांनी आम्ही येवला शहर पोलीस स्टेशनला समाजकंटकावर कारवाई होण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी.